नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी। तर आज कामावर एक स्पेशल रेसिपी बनवते, कारण आज संडे आहे। तर चायनीज बनवते, चायनीज फ्राईड राईस बनवते। तर पॅन गरम केलंय, त्यामध्ये तेल टाकलंय आणि आलं आणि लसूण असं बारीक चॉप करून घेतलंय। लक्षात ठेवा, आपल्याला पेस्ट करायची नाहीये, बारीक चॉप करायचंय आणि ते व्यवस्थित त्या तेलामध्ये फ्राय करायचंय। आलं आणि लसूण शिवाय चायनीजची रेसिपी ही इनकम्प्लीट असते, अपूर्ण असते। तर अशा प्रकारे व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर आलं आणि लसूण, त्यामध्ये आपण कांदा टाकायचा। तर हा एक कांदा आहे, जास्त बारीक नाही चिरायचा आहे, मीडियम साईज मध्ये चिरायचा आहे। त्यानंतर सिमला मिरची टाकायची आहे। सिमला मिरची टाकल्यानंतर बीन्स एकदम बारीक कट केलेले टाकायचे आहेत, गाजर टाकायचे आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये हवी तेवढी व्हेजिटेबल्स टाकू शकता, म्हणजे गाजर, सिमला मिरची, बीन्स हे सगळं खूप महत्त्वाचं असतं, त्याच्यामुळे चायनीजला खूप छान फ्लेवर येतो। तर हे मी आता सुरुवातीला टाकलेलं आहे, बीन्स, गाजर, सिमला मिरची, कांदा। जेव्हा आलं लसूण व्यवस्थित फ्राय झालं तेव्हा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण कोबी आणि हिरवी कांद्याची पात म्हणजे स्प्रिंग ऑनियन ज्याला म्हणतात ती आपण टाकणार आहोत, पण ती आता लगेच नाही टाकायची, कारण तुम्हाला तर माहिती आहे कांद्याची पात आणि कोबी ही लगेच गळून जाते, म्हणजे शिजून जाते, त्यामुळे ती आपण नंतर टाकणार आहोत। तर बाकीच्या सगळ्या व्हेजिटेबल मी टाकल्यात, कोबी आणि स्प्रिंग ऑनियन, कांद्याची पात बाजूला ठेवली आहे। हे व्यवस्थित परतल्यानंतर आपण टाकणार आहोत, कारण मॅडमनी मला सांगितलेलं बाहेर आपण चायनीज खातो त्याच्यामध्ये व्हेजिटेबल कच्च्या लागतात, मला त्या आवडत नाही, तर त्या तू व्यवस्थित फ्राय करून घे। म्हणून मी त्या व्यवस्थित फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये स्प्रिंग ऑनियन, कांद्याची पात टाकलेली आहे। आता मी टाकणार आहे कोबी। तर कोबी आणि कांद्याची पात टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। आणि कोणाकोणाला कसं आहे ना, चायनीजमध्ये ह्या ज्या व्हेजिटेबल्स असतात त्या थोड्याशा कच्च्या आवडतात, म्हणजे त्या दिसल्या पाहिजे, पूर्ण स्मॅश नाही झाल्या पाहिजे। पण मॅडमनी मला आधीच सांगितलं होतं की ही जी रेसिपी आहे ह्याच्यामध्ये तू व्हेजिटेबल्स आहेत त्या व्यवस्थित फ्राय करून घे। तर तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि आम्ही जिथे जेवण बनवतो तिथे त्या मॅडम जसं सांगतील, जी रेसिपी सांगतील, ज्या प्रकारची टेस्ट सांगतील त्या हिशोबाने करावं लागतं। तर आता मीठ टाकलेलं आहे मी या व्हेजिटेबल्स मध्ये, आणि आधीच मी बासमती तांदूळ जो आहे तो शिजवून गाळून घेतलेला आहे, चाळणीमध्ये ठेवलेला आहे। तुम्हाला जर चहाच्या भांड्याच्या बाजूला दिसत असेल कॅमेरामध्ये तर तुम्ही बघू शकता, चाळणीमध्ये मी राईस ठेवलेला आहे। खरं तर हा बासमती राईस आहे, पण चायनीजचा जो तांदूळ असतो ना तो वेगळा असतो, तो पाहिजे होता ह्याला। त्यानंतर ना मी हा भात टाकून घेते, म्हणजे जो राईस मी शिजवून घेतलाय तो टाकते। मी थोडासा बाजूला ठेवलाय, तो मी नंतर टाकणार, कारण भांड्यात परतायला आलं पाहिजे। तर हा ग्रीन चिली सॉस आहे, सगळ्यात आधी ग्रीन चिली सॉस टाकलाय, त्यानंतर हा सोया सॉस टाकते। तर तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाकू शकता। सोया सॉस टाकल्यानंतर हा रेड चिली सॉस टाकते। तर ॲक्च्युली मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक कट करून टाकणार होती, पण मॅडमनी सांगितलेलं जास्त तिखट नको आहे, तर रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे। तर रेड चिली सॉस संपला होता, त्यामुळे मी बाटलीला पूर्ण हलवून काढायचा प्रयत्न करत होती। त्यानंतर हा टोमॅटो केचप आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता। तुम्ही ह्याच्यामध्ये शेजवान चटणी पण टाकू शकता, पण मॅडमनी मला सांगितलेलं शेजवान चटणी टाकू नकोस, जेव्हा जर खाताना आम्हाला वाटलं तर आम्ही टाकू। पण त्यांचा मेसेज आला संध्याकाळी, कारण की आज संडे आहे, ही संडे स्पेशल रेसिपी आहे। तर त्यांचा मेसेज मला रात्री आला आणि मला त्यांनी सांगितलं की खरंच ही रेसिपी खूपच टेस्टी झालेली, त्यांना हे चायनीज खूप आवडलं। आणि आता ह्या स्टेजला बघा, मी जो ठेवला होता व्हाईट राईस, उकडलेला भात, तो मी पुन्हा त्याच्यामध्ये टाकलाय आणि आता तो टाकल्यामुळे नंतर मी आता तो व्यवस्थित परतणार आहे। तर व्यवस्थित मिक्स करणार आहे। तुम्ही एकदा हे परतताना पुन्हा टेस्ट करून घेत जावा की तुम्हाला ह्याची मिठाची किंवा इतर कुठल्या सॉसची गरज आहे का। तर मी अशा प्रकारे 2 चमचे घेऊन व्यवस्थित परतत होती। चायनीजच्या दुकानामध्ये ती कढई असते आणि त्या कढईमध्ये ते लोक मस्त असं वर खाली करून परततात, पण इथे तसा स्पेस पण नव्हता, तरीही मी मस्तपैकी 2 चमच्यांनी तो चायनीज फ्राईड राईस व्यवस्थित मिक्स करत होती। ह्याच्यात मी कुठलाच रेडी मसाला टाकलेला नाहीये,
बाहेर दुकानामध्ये फ्राईड राईस मसाला रेडी मिळतो, पण तो मी टाकलेला नाही आहे. आपले घरातले जे सॉस होते त्याच सॉसवरनं मी हे टाकलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये शेवटी मी टाकलेला आहे 1 चमचा विनेगर. तर मी विनेगर वगैरे टाकून हा व्यवस्थित राईस फ्राईड राईस बनवलेला आहे. आणि खरंच मंडळी हा अगदी 10 मिनटात होतो. तुम्हाला जर भाज्या कापायला वेळ लागत असेल तर वेळ लागू शकतो, पण अगदी 10 मिनटात होतो. म्हणजे जेव्हा आपण भात शिजायला टाकतो, तांदूळ शिजायला ठेवतो, तेवढ्या वेळेमध्ये आपल्या सगळ्या व्हेजिटेबल कट होऊन जातात आणि नंतर त्याला फक्त आपण जसा फोडणीचा भात बनवत असतो त्या हिशोबाने आपण बनवायचा आहे. तर अशा प्रकारे मी हा फ्राईड राईस बनवलेला आहे. आणि आता हा मी वेगळ्या भांड्यात काढणार आहे. तर मला हे टेस्ट केल्यानंतर कळलं की ह्याच्यात अजून सोया सॉसची गरज आहे, म्हणून मग मी अर्धा चमचा सोया सॉस टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग सॉसेस टाकू शकता. कोणाकोणाला फ्राईड राईस हा तिखट लागतो, कोणाकोणाला म्हणजे कमी तिखट लागतो, तर त्या हिशोबाने तुम्ही सॉसेस ॲड करू शकता. तर व्हेजिटेबल्समुळे एकदम सुंदर टेस्टी, दिसायला जेवढा सुंदर दिसतो तेवढाच टेस्टी लागतो हा चायनीज फ्राईड राईस. थोडीशी कोबी आणि थोडंसं स्प्रिंग ऑनियन कांद्याची पात मी बाजूला ठेवलेली आहे वर अशी टाकायला. तर बघा तुम्ही बघू शकता मी अशी वर टाकलेली आहे, कारण हे लंचमध्ये खाणार आहेत मॅडम. तर म्हणून मग मी हे लंचसाठी बनवले, नाश्त्यासाठी वेगळी रेसिपी बनवलेली. जर तुम्हाला मी बघायचं असेल मी नाश्त्यात नक्की काय बनवलेलं, तर नाश्त्यात पण मी एक स्पेशल रेसिपी बनवलेली. तर तुम्ही जर माझ्या शॉर्ट्सवर गेले तर तुम्हाला तिथे शॉर्ट्सवर कळेल की मी काय बनवलेलं नाश्त्यासाठी. तर हे बघा असं झाकण ठेवलेलं आहे, कारण चायनीज आहे ना थोडंसं व्यवस्थित फ्राय केल्यावर खूप टेस्टी लागतं. तर ते अशा प्रकारे झाकण ठेवलं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, 2च मिनटं ठेवायचं आहे. आणि आता झाकण काढलेलं आहे, तर आपली ही रेसिपी तयार आहे. तुम्ही चायनीज कसं बनवतात मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. दुसऱ्यांच्या घरी जरी आम्ही काम करत असेल तरी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर मला असाच सपोर्ट करत राहा. मी जेवण बनवायचं काम करते, जसं की तुम्ही जर माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असेल त्याच्यामध्ये कळेल. तर आज संडे असल्यामुळे मी उशिरा कामावर आली आणि संडे स्पेशल तर काही ना काही नवीन रेसिपी असतेच. तर संडे स्पेशल मी कामावर काय काय रेसिपी बनवते ते माझ्या शॉर्ट्समध्ये सांगते. आणि लॉंग व्हिडिओमध्ये मी अशी काहीतरी स्पेशल रेसिपी बनवली तर तो व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवत असते. तर कामावर माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे काहीच नाही आहे, तर कामावर असा व्हिडिओ शूट करायला थोडासा प्रॉब्लेमच होतो. तर एका डब्याची म्हणजे हेल्प घेतली आणि त्या डब्याच्या मदतीने मी असा कॅमेरा ठेवला आहे आणि तो व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकन दाबा. तर मी माझ्या चॅनलवर कुठले व्हिडिओ टाकते, डेली व्लॉग टाकते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मी डेली व्लॉग पण टाकत असते, तर मला खूप सपोर्ट करा. तर तुम्ही बघू शकता ह्या भांड्यातलं मी दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करते, कारण ह्याच पॅनमध्ये मला नाश्त्याची स्पेशल रेसिपी बनवायची आहे. तर ती स्पेशल रेसिपी काय आहे ते देखील तुम्हाला माझ्या शॉर्ट्समध्ये कळणार आहे. तर अशा प्रकारे मी पॅन रिकामी करून घेतला आणि ह्या डब्यात काढून घेतलं. ह्या डब्यामध्ये दुपारपर्यंत गरम राहील आपला फ्राईड राईस. तर बघा किती सुंदर दिसतोय आपला चायनीज फ्राईड राईस. तर जाण्याआधी लाईक करा, सबस्क्राईब करा. उद्या भेटूया, बाय बाय.